आज दिनांक 22 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून प्रेस नोट जारी करण्यात आली आहे। या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे की 20 मार्च 2024 रोजी सायंकाळच्या दरम्यान नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ अज्ञात आरोपींनी धीरज उर्फ महेंद्र दिलीप भोई वय 26 वर्ष राहणार संजयनगर नंदुरबार यास गंभीर दुखापत करून जीवे मारले होते। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कृष्णा दिलीप भोई वय 30 वर्ष राहणार संजयनगर नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपितांविरुद्ध भाजपी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना 21 मार्च 2024 रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती। सदर गुन्हा हा नंदुरबार शहरातील नवनाथ नगर परिसरातील राहणारा गौरव सोनोने यानं व त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असून तो सध्या खांडबारा परिसरात पळून गेला आहे। मिळालेल्या बातमीवरून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार केडकर यांना सदरची बाब कळवून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक रवाना केले। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित इसम गौरव सोनोने यास खांडबारा येथून ताब्यात घेतला असता तो परिसरात मिळून आला। त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याचे व इतर साथीदारांच्या मदतीने केले असल्याची सविस्तर माहिती त्यांना दिली। त्याच्या इतर साथीदारांबरोबर विचारपूस केली असता ते बाहेर राज्यात पळून गेले असल्याचे सांगण्यात आले। त्या अन्वये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यात रवाना करण्यात आले। सदर गौरव सोनोने याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गोपनीय बातमीद्वारा दोनही संशयित इसमांचा सुरत येथे जाऊन शोध घेतला असता ते सुरत येथे मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या नावे गावे विचारले असता त्यांनी आपलं नाव यज्ञेश उर्फ यश हरी चौधरी वय 18 वर्ष, जयवंत उर्फ जयेश गणेश पाटील वय 20 वर्ष राहणार नवनाथ नगर नंदुरबार सांगितले। सदर आरोपींना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील एक आरोपी एक साथीदार गौरव रोहिदास केडकर वय 20 वर्ष राहणार जुनी गल्ली नंदुरबार यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अधिक विचारपूस करत सदरचा गुन्हा पूर्व वैमनस्यातून कट रचून मैतास ठार केल्याबाबतचे सांगण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बदाने, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस नाईक विशाल नागरे, पोलीस नाईक मोहन डमडेरे, पोलीस शिपाई विजय डिवरे, पोलीस शिपाई अभय राजपूत, पोलीस शिपाई आनंदा मराठे, पोलीस शिपाई यशदीप ओगले तसेच शहर पोलीस ठाण्याचे नेमणुकीत असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजा, पोलीस हवालदार सुनील येलवे,